महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान नेमकं कसं राहणार? पावसाचा जोर वाढणार की पुन्हा पाऊस निघून जाणार? शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान प्रसिद्ध हवामान अभ्यासक तोडकर सर यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या या अंदाजात पावसाची स्थिती, बदलणारी हवामानाची दिशा आणि पुढील काही दिवसांचं स्पष्ट चित्र मांडण्यात आलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच आपण तोडकर सरांनी सांगितलेले महत्त्वाचे निरीक्षण आणि त्यामागचं कारणही जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहूया तोडकर सर नेमकं काय म्हणत आहेत. तोडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आज 16 जुलै आणि उद्या 17 जुलै आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये धो पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कधी सुरुवात होणार आहे याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत. आता थेट जिल्ह्याकडे वळूया आणि तारखा जाणून घेऊया. नंबर 1, कोकण आणि कोल्हापूर विभाग. यामध्ये कोकणमधील सर्व जिल्हे तोडकर सरांनी सांगितले आहेत. आज 16 जुलैला कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सर्वात जास्त असणार आहे. कोकण पूर्णपणे झोडपून निघणार आहे. नंबर 2, कोल्हापूर जिल्हा. शेतकरी मित्रांनो, तोडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आज 16 जुलैपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. नंबर 3, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र. यामध्ये विशेषतः सांगली जिल्हा. 17 जुलैपर्यंत सांगली जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णपणे सुधारणार असून सांगलीचा कानाकोपरा सुद्धा पावसात भिजून जाणार आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा. आज 16 आणि उद्या 17 जुलैला सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये आज या जिल्ह्यात मध्यम किंवा दमदार स्वरूपाचा पाऊस सातत्याने होणार आहे, असा अंदाज तोडकर सरांनी सांगितला आहे. त्यानंतर जिल्हा येतो बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातही आज आणि उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. आता भाग येतो मराठवाडा विभाग. छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा जिल्हा. यामध्ये खामगाव, चिखली, मेहकर परिसर या भागात आज 16 आणि उद्या 17 जुलैला स्थानिक पातळीवर मोठ्या थेंबाचे आणि प्रचंड वेगवान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक तोडकर सर यांनी वर्तवली आहे. परभणी आणि पैठण तालुका. शेतकरी मित्रांनो, पुढच्या काही तासात या भागात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. तर लातूर आणि नांदेड जिल्हा या भागात परिस्थिती बघायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये कालपासून पाऊस सुरू झाला आहे, पण 17 जुलैच्या संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत हे दोन्ही जिल्हे म्हणजेच लातूर आणि नांदेड हे दोन्ही जिल्हे 100% कव्हर होणार आहेत. या ठिकाणी सुद्धा चांगल्या सरीचा आणि मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता विदर्भ विभागाकडे बघायला गेलं तर यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, हिंगोली, गोंदिया आणि भंडारा. जर या जिल्ह्याचा काही भाग काल सुटला असेल तर 17 जुलैला विदर्भाची 90 ते 95% व्याप्ती होणार आहे, असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक तोडकर सर यांनी वर्तवला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात आज रात्री सुद्धा चांगल्या पावसाची स्थिती पाहायला मिळणार आहे. त्यानंतरचा भाग येतो खान्देश विभाग. यामध्ये विशेषतः जळगाव जिल्हा. शेतकरी मित्रांनो, पुढच्या 2 दिवसात जळगावमध्ये प्रचंड पाऊस होणार आहे. यामध्ये विशेषतः धुळे, नंदुरबार, शहादा परिसर या भागात आज 16 आणि उद्या 17 जुलैला पावसाची सुरुवात होईल आणि 18 जुलैला या भागात पावसाचा सर्वात जास्त जोर पाहायला मिळणार आहे, असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक तोडकर सर यांनी वर्तवला आहे. 18 जुलै आणि 29 जुलै पर्यंतचा अंदाज आता तोडकर सरांनी सांगितलेला आहे. आता चाललेल्या 5 मिनिटापूर्वीच्या अंदाजानुसार 19 आणि 20 जुलै पावसाचा हा जोर महाराष्ट्रात असाच कायम राहणार आहे. 22 आणि 23 जुलै संपूर्ण महाराष्ट्रात झडीचे वातावरण तयार होईल. 24 ते 25 जुलै या सततच्या झडीमुळे जमिनीतील पाण्याचा स्तर वाढेल आणि विहिरींना पाणी वर यायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, आता 28 आणि 29 जुलै महाराष्ट्रात पाऊस कायमस्वरूपी सक्रिय राहणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक तोडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या तुमच्या जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी, हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र.